याच ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा विकास पुरुष, ज्यांना कामाचा माणूस म्हणून ज्यांना महाराष्ट्रामध्ये उपाधी मिळाली होती, असे महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री माननीय स्वर्गीय अजितदादा पवार यांचं काही दिवसापूर्वी विमान अपघातामध्ये निधन झालं. खरे तर जिल्हा परिषद निवडणुकांच्या धामधुमीमध्ये मोठी जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली होती प्रचाराची, आणि प्रचार यंत्रणेच्या कार्यक्रमासाठी मुंबईवरून बारामती प्रवास करत असताना ते विमान बारामतीमध्ये पोचलं, परंतु दादा तेथील कार्यक्रमाला पोचू शकले नाहीत. त्या ठिकाणी विमानाचा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये दादांचा मृत्यू झाला. खरं तर ही गोष्ट कुणालाही महाराष्ट्रामध्ये अपेक्षित नव्हती किंवा असं होईल कुणालाही कधी स्वप्नात वाटलं नव्हतं. 45 मिनिटांचा हा खेळ झाला आणि 45 मिनिटापूर्वी दादांनाही कळलं नव्हतं की आपलं काय होणार आहे 45 मिनिटानंतर. बारामतीमध्ये सकाळी सकाळी लोक दादांच्या स्वागतासाठी विमानतळाच्या भोवती जमा झालेले होते. दादा आता येणार आहेत, मिटिंग होणार आहे, प्रचाराला सुरुवात करायची. खरं तर ही 7वी वेळ होती दादांची उपमुख्यमंत्रीपद या पदावरती काम करण्याची, आणि त्यांची मुख्यमंत्री होण्याची अपेक्षा अधुरी राहिली. खरं तर आता बाकीचे इतर विषय आपण बोलणं उचित ठरणार नाही. आपण फक्त श्रद्धांजली वाहून त्यांच्या कार्याचा आढावा या ठिकाणी पुढे घेणार आहोत. दादांनी महाराष्ट्राचा विकास तर केलाच, परंतु महाराष्ट्राबरोबर पुणे महानगरपालिका परिसर असेल किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसर असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या परिसरामध्ये उड्डाणपूल असतील, वेगवेगळ्या ठिकाणचे भुयारी मार्ग असतील, महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये पालिकेची आता जी नवीन इमारतीचं काम चालू आहे ते सुद्धा दादांच्या संकल्पनेतलंच आहे. आज जे वायसीएम हॉस्पिटल आपण एवढं मोठं पाहतो, रामकृष्ण मोरे सभागृह पाहतो, ही दोन्ही सभागृह खरं तर त्याच्यामध्ये दादांच्या बरोबर स्वर्गीय रामकृष्ण मोरे यांचाही सिंहाचा वाटा होता. दादा आणि रामकृष्ण मोरे या दोघांच्या कल्पनेमधून वायसीएम हॉस्पिटल आणि रामकृष्ण मोरे सभागृह या दोन्ही वास्तूंची उभारणी झाली. पुढे जाताना रामकृष्ण मोरेंचंही निधन झालं आणि त्यानंतर मग रामकृष्ण मोरेंचं नाव त्या सभागृहाला देण्यात आलं. आजही दादांच्या संकल्पनेमध्ये त्यांच्या डोळ्यासमोर खूप काही योजना होत्या पालिका विकासाच्या संदर्भामध्ये, शहर विकासाच्या संदर्भामध्ये. शहरामध्ये रस्ते एवढे मोठे मोठे रस्ते झाले, अनेक ठिकाणी चौपदरी रस्ते झालेत, रिंग रोडचंही रस्त्याचं काम चालू आहे अनेक ठिकाणी, काही ठिकाणी थांबलेले जागेच्या हस्तांतरावरून तोही प्रश्न थोड्या दिवसामध्ये मार्गी लागला असता. वेगवेगळ्या ठिकाणी शहराच्या कानाकोपऱ्यामध्ये मोठमोठी उद्यानं दादांनी उभी केलेली आहेत. महाराष्ट्र शासनाकडून भरपूर प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधीची रक्कम महापालिकेमध्ये वर्ग केलेली आहे की जेणेकरून पालिकेला कर्जरोखे काढायला लागू नयेत आणि पालिकेला पैसे कमी पडू नयेत, त्यासाठी शासनाचे मोठमोठे निधी दादांनी पालिकेला दिले आणि खूप मोठमोठ्या योजना शहरामध्ये राबवल्या. आणि भविष्यामध्ये सुद्धा या शहराचं नंदनवन किंबहुना पर्यायानं या शहराला खूप मोठा दर्जा देण्याचं काम, याचा प्रयत्न दादांचा चालू होता. मुळातच हे शहर उभारणीमध्ये अण्णासाहेब मगर आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार हे सुरुवातीला यांचा फार मोठा मोलाचा वाटा होता आणि पवारसाहेबांच्या पावलावर पाऊल देऊन त्यांच्या खांद्याला खांदा लावून दादांनी या शहर विकासाची धोरण आपल्या स्वतःच्या खांद्यावरती घेतली होती. असो कितीही बोललं तरी आपण दिवसभरी असं बोलत थांबलो तरी दादांची कारकीर्द ही संपणारी नाही आहे. त्यामुळे या ठिकाणी मी पिंपरी चिंचवड पत्रकार संघ, पुणे जिल्हा पत्रकार संघ आणि अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद या आपल्या सर्व पत्रकार संस्थांच्या वतीनं दादांना अखेरची श्रद्धांजली अर्पण करतो. खरं तर सांगायचं तात्पर्य काय की मृत्यू हा कोणालाही चुकलेला नाही. जन्म ज्या मृत्यू त्या या उक्तीप्रमाणे मृत्यू म्हटलं की सर्वांनाच मृत्यूला सामोरं जावं लागतं, परंतु दादांचं अकली जाणं हे खरं तर कोणालाही पटलेलं नाही आहे, ना त्यांच्या कार्यकर्त्यांना, ना त्यांच्या पक्षाला, ना तुमच्या आमच्या सारख्यांना सुद्धा हे पटलेलं नाही. त्यामुळे मी आधी सांगितलं की मृत्यू हा सर्वांना होणारच आहे. जिथं मानव निर्मिती आहे त्या ठिकाणी मृत्यू हा ठरलेला आहे. साक्षात देवादी देवांना सुद्धा मृत्यूला सामोरं जावं लागलेलं आहे. प्रत्यक्षात प्रभू रामचंद्रांना सुद्धा आपला अवतार बदलावा लागला. सीतामाईंना धरणीमध्ये विलीन व्हावं लागलं. भगवंत श्रीकृष्णाला सुद्धा पार्थ्याच्या बाणाला सामोरं जाऊन मृत्यू स्वीकारावा लागला आणि पांडवांना सुद्धा पर्वतावरती जाताना
ऑक्सिजन न मिळाल्याचं म्हणजे श्वास कोंडल्याचं दमछाक झाल्याचं निमित्त पुढे घेऊन पांडवांना सुद्धा मृत्यूला स्वीकारावं लागलेलं आहे. त्यामुळे आपण सुद्धा मानव आहोत, आपल्याला एक ना एक दिवस त्याच मार्गाने जायचं आहे. परंतु तरीसुद्धा दादांचा जो मृत्यू झाला तो अतिशय दुःखदायी आणि महाराष्ट्राचं फार हानी झालेली आहे फार मोठी त्यामध्ये. असो या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या सर्व पत्रकार संस्थांच्या वतीनं दादांना अखेरची श्रद्धांजली अर्पण करून या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी.